संसदेतील गोंधळ प्रकरणामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। याविषयी बोलण्याकरता खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया? आता आकडा, निलंबनाचा आकडा 142 वर पोहोचतोय। पहिली प्रतिक्रिया हेच की आजपर्यंत आणीबाणी विषयी ऐकलं होतं, आज अघोषित आणीबाणी अनुभवली। म्हणजे मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची मागणी हीच होती की कांद्याची जी निर्यात बंदी केलेली आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जे संकट ओढवलेले आहे त्याविषयी चर्चा करावी, शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीविषयी चर्चा करावी। परंतु या संदर्भामध्ये कोणतीही चर्चा न करता ही थेट निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। कारण या सरकारला ऐकूनच घ्यायचं नाहीये, यांना फक्त मन की बात करायची, यांना जन की बात ऐकायचीच नाहीये। हे दुर्दैव आहे, कारण आज कांदा उत्पादक शेतकरी इतका अडचणीत आलेला आहे। आधी 40% निर्यात शुल्क लादलं, त्यानंतर आता थेट निर्यात बंदी केली। गेली 8-9 वर्ष कांद्याला भाव मिळत नव्हते। आता कुठे एक आशा निर्माण झाली, तर या सरकारला फक्त खाणाऱ्यांचा विचार करायचा आहे, पिकवणाऱ्यांचा विचारच करायचा नाहीये। उद्या शेतकऱ्यांनी जर पिकवायचं सोडून दिलं तर खाणारे खाणार काय आहेत? आणि या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी आमची आग्रही मागणी होती, दोघांचीही आग्रही मागणी होती। परंतु यामध्ये कोणतीही चर्चा न होऊ देता थेट निलंबनाची कारवाई करण्यात आलेली। निश्चित धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।